नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. मी विठ्ठल भोसले तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आजच्या या भागामध्ये. सेम अमाउंट इन्व्हेस्टमेंट करूनही काही लोक प्रॉफिट कमावतात, तर काही लोक लॉसमध्ये जातात. तर काय कारण असावं याच्या मागचं? तर मित्रांनो, याच्या मागचं एकच कारण आहे, ॲसेट अलोकेशन. याचा एक प्रॉब्लेम आहे, की सर्वजण काय करतात, की आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे, ती सर्व एकाच ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यामुळे त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे, तो डायव्हर्सिफिकेशन नसतो आणि त्यामुळे ते लॉसमध्ये जातात. आणि काही लोक काय करतात, ते स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करतात. त्यांचा पोर्टफोलिओ हा डिव्हाईड केलेला असतो वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये. बहुतेक लोक इन्व्हेस्टमेंट करताना एक मोठी चूक करतात. ते सर्व पैसे त्यांचे एकाच स्टॉकमध्ये लावतात आणि मग होतं काय, की ज्यावेळेस तो स्टॉक खाली जातो किंवा तो स्टॉक पडतो, पर्टिक्युलर एकाच सेगमेंटमधला असतो आणि त्यामुळे ते लॉसमध्ये जातात. किंवा तर सगळी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, काही लोक काय करतात, की सगळी इन्व्हेस्टमेंट आहे ती एफ-डी करतात. फिक्स डिपॉझिटमध्ये करतात आणि त्या फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, की त्यांना एक पर्टिक्युलर त्याच प्रकारचं त्यांना रिटर्नही फिक्स डिपॉझिट एवढंच मिळतं त्यांना आणि त्यामुळे त्यांना काय होतं, की फिक्स डिपॉझिटचं रिटर्न त्यांना ते लिमिटेड रिटर्न मिळतं. त्याचा रिझल्ट काय येतो, की हाय रिस्क होते त्यानंतर किंवा लो रिटर्न मिळतात. तर दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतं, की एका स्टॉकमध्ये लावल्यामुळं त्यांची हाय रिस्क होते आणि एफ-डीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले, तर रिटर्न तुमचं लो असतं. तर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला अनुभवायला भेटतात. प्रॉब्लेम काय आहे याचा, की डायव्हर्सिफिकेशन नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी होतात. आता मेन मुद्द्याकडे आपण वळूया, की ॲसेट अलोकेशन म्हणजे नेमकी काय? ॲसेट अलोकेशन आपल्याला कसं करायचं? तर आजच्या या भागामध्ये आपण हेच बघणार आहोत. ॲसेट अलोकेशन म्हणजे तुमचा पैसा वेगवेगळ्या ॲसेटमध्ये डिव्हाईड करणे. तर सोपा अर्थ जर याचा काढायचा जर असेल, तर तुमचे सगळे पैसे एकाच ठिकाणी तुमचे इन्व्हेस्ट करायचे नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचे. म्हणजे तुमचं रिटर्न त्या प्रमाणातही तुम्हाला मिळतं. एक्झाम्पल जर यामध्ये द्यायचं जर असेल आपल्याला, तर इक्विटी मार्केट म्हणजे शेअर मार्केट, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यामध्ये तुमची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही 60% असली पाहिजे. त्यानंतर डेब्ट फंड म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फिक्स टाईपचं रिटर्न भेटतं. तर अशा फंड्समध्ये तुमची रिटर्न तुम्हाला फिक्स रिटर्न त्यामध्ये भेटतं. तर अशी इन्व्हेस्टमेंटही तुम्ही केली पाहिजे. तर त्यामध्ये तुम्ही एफ-डी करू शकता, बॉन्ड करू शकता. तर त्यामध्ये तुमची 30% तरी इन्व्हेस्टमेंट असायला हवी. त्यानंतर गोल्डमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट 10%च्या आसपास असावी आहे. तर अशा प्रकारे तुमचा जो ॲसेट अलोकेशन आहे, तर ते 60-30-10 अशा प्रकारे ते विभाजित असायला हवं. तर 60-30-10 हा रूल तुम्ही पहिला समजून घ्यायला हवा. आता आपण बघूया, की ॲसेट अलोकेशन का इम्पोर्टंट आहे? असेट अलोकेशन जर आपण प्रॉपरली केलं, तर त्याचं नियोजन जर आपण प्रॉपरली केलं, तर यामध्ये आपल्याला रिस्क कमी असते. त्यानंतर स्टॅबिलिटी आपल्याला मिळते याच्यामध्ये आपल्याला जर आपण व्यवस्थितपणे याच्यात इन्व्हेस्टमेंट जर केली, तर स्टेबल इन्कम आपल्याला याच्यामधून मिळू शकतो. हे तर नक्की आहे. त्यानंतर रिटर्न्स आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळतात आपल्याला. व्हेरियस तुमचं ॲसेट अलोकेशन जर तुमचं असेल विभागलेलं, तर तुम्हाला रिटर्नही त्याप्रमाणे ॲव्हरेज रिटर्न चांगले मिळतात तुम्हाला. अशा प्रकारच्या मार्केट क्रॅशमध्ये तुम्हाला ते प्रोटेक्शन देतं. आता सगळ्यांनी अनुभवलं असेलच, तर ज्या लोकांचा पोर्टफोलिओ हा विभागलेला होता, वेगवेगळ्या ॲसेटमध्ये होता. काही लोकांनी त्यांचा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केला होता. काही लोकांनी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केला होता. काही लोकांनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केला होता. आणि जसं युद्ध सुरू झालं इराण आणि यूएसमध्ये, तर या दोघांच्या युद्धाचा जो परिणाम आहे, तो सगळ्यांच्या पोर्टफोलिओवर जाणवला आणि सगळ्यांचा पोर्टफोलिओ हा रेड झाला. परंतु त्यांनी स्मार्ट इन्व्हेस्टमेंट केलं होतं, तर त्यांचा पोर्टफोलिओ अजूनही ग्रीन कंडिशनमध्ये आहे मित्रांनो. तर त्यामध्ये जे स्मार्ट इन्व्हेस्टर आहेत, तर त्यांनी त्यांचा ॲसेट अलोकेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेलं होतं. तर त्यामुळे त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे, तो तसाच्या तसाच त्यांना रिटर्न त्यांचं मिळालं कमी. परंतु ज्या प्रकारे सगळ्यांचं जे रिटर्न एकदम डाऊनला गेलं, तर त्या पद्धतीने त्यांचा रिटर्न गेलेला नाही. कारण त्यांनी त्यांचा जो ॲसेट आहे, तो वेगवेगळ्या प्रकारे विभागला गेला होता. तर तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस हे स्टॉक सगळे खाली गेले, त्यावेळेस गोल्डनी चांगलं रिटर्न दिलं.
त्यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ हा एकदम बॅलन्स राहिला. अशा प्रकारे आपली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. यामध्ये सिंपल लाईन्स आपण डिफाईन करूया. यामध्ये एक फॉर्म्युला आपण तयार करूया की बॅलन्स इज इक्वल टू सेफ्टी प्लस ग्रोथ. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. आता आपण बघूया की ऍसेटचे टाइप्स कोणते आहेत. तर हे टाइप्स आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. तर त्या प्रकारे आपण आपली इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करू शकतो. आता जसं की इक्विटी. आता आपण बघूया की इक्विटीमध्ये आपल्याला रिटर्नही कसे भेटतात. इक्विटीमध्ये सगळेजण इन्व्हेस्टमेंट करायला इच्छुक असतात, कारण त्याला रिटर्न चांगलं भेटतं. पण आपल्याला त्या प्रकारचे स्टॉक्सही आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवेत. तर माझ्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्यामध्ये लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्स कसे बघायचे त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये स्मॉल कॅप काय आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं चॉईस करू शकता. तर इक्विटी मार्केटमध्ये रिस्क ही हाय आहे, त्यामुळे तिथे रिटर्नही चांगले मिळतात, हाय रिटर्न भेटतात. डेप मार्केट आहे, तर त्या डेप मार्केटमध्ये सेफ रिटर्न तुम्हाला भेटतं, पण स्टेबल इन्कम त्यामध्ये तुम्हाला मिळतोच. तर हे दोन मार्केटचं आपण बघितलं, इक्विटी आणि डेप. आणि त्यानंतरचं तिसरं मार्केट आहे गोल्ड मार्केट. तर गोल्ड मार्केट हा जवळपास हा स्टेबिलिटीमध्ये इन्कम दिला जातो. याच्यामध्ये जवळपास स्टेबल इन्कम आहेच याच्यामध्ये, परंतु यामध्ये व्हेरिएशन्स पण खूप आहे, व्हॉलॅटिलिटी खूप आहे. पण हा ग्लोबल मार्केटवर खूप डिपेंडेंट आहे. परंतु रिटर्नही त्यामध्ये तुम्हाला चांगलं भेटतं याच्यामध्ये. आज गोल्डच्या प्राइसेसही खूप हायरला गेलेल्या आहेत, त्यामुळं याचा रिटर्न तुम्हाला चांगलं भेटतंच. गोल्डचा अजून एक फायदा होतो की तुम्ही ते हेजिंग करताही वापरू शकता. त्याच्यामध्ये एक ऑप्शनल तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवत आहे. तर 1 लाखाची एक इन्व्हेस्टमेंट एखाद्या व्यक्तीने केलेली आहे. तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला विभाजित करायची आहे. तर ती 60,000 तुमचे इक्विटी मार्केटमध्ये असले पाहिजेत. त्यानंतर 30,000 तुमचे डेप फंडमध्ये असायला पाहिजे, डेप मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि त्यानंतर तुमचा जो शेवट उरलेला असतो 10,000, तर ते तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. म्हणजे तुमचा 60-30-10. तर हा जर तुमचा रेशिओ जर असेल, तर हा बरोबर त्यामध्ये तुमचा 60-30-10 हा पर्सेंटेजमध्ये तुमचा विभागला जातो. तर तुम्ही 60-30-10 हा रूल जर तुम्हाला समजला असेल तर मला नक्की कॉमेंट करा. हाच तुमचा बॅलन्स पोर्टफोलिओ ओळखला जातो. बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो की मी कुठल्या वयात किती इन्व्हेस्टमेंट करावी. परंतु याचं उत्तर मी तुम्हाला एक साध्या सोपं करून सांगत आहे. तर मित्रांनो, तुमचं वय जर 20 ते 30 या दरम्यान असेल, तर तुम्ही रिस्क घ्यायला समर्थ असतात. तर त्या वयामध्ये तुम्ही इक्विटीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला हवी, कारण तुमचं रिटर्नही त्याप्रमाणे तुम्हाला भेटलं जातं. जसं तुमचं एज वाढत जातं, तसं तुमचं इन्व्हेस्टमेंटही त्याप्रमाणे तुम्ही वाढवली पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुमचं इन्व्हेस्टमेंट तुम्हाला रिटर्न 30व्या वर्षानंतर तुम्हाला दिसेल तुमचा पोर्टफोलिओ कसा वाढलेला दिसतो. आणि जर तुमचं 40 वय असेल तर तुम्ही बॅलन्स स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. इक्विटी प्लस डेप आणि गोल्ड. तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचं स्ट्रेस हा कमी होतो. त्यामुळे तुम्ही 40च्या वयाच्या आसपास असेल तर तुम्ही हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये वापरायला पाहिजे, बॅलन्स स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. आणि जर तुमचं वय हे 50च्या पुढे असेल तर तुम्ही डेप फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट ही वाढवली पाहिजे. म्हणजे तुमचं रिटायरमेंट हे सुखकर होईल. त्यामुळे तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग त्याप्रमाणे करू शकाल. डेट फंडमध्ये तुमचं रिटर्न, त्यामुळे तुम्हाला एक फिक्स टाईपचं रिटर्न त्यामध्ये तुम्हाला भेटू शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वयानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. तर आपण काही मिस्टेक्स करत असतो. तर पहिली मिस्टेक्स आहे, तर ऑल मनी इन वन ॲसेट, म्हणजे सगळे पैसे आपण एका ॲसेटमध्ये गुंतवतो. त्यानंतर दुसरी मिस्टेक आपण करत असतो, हाय रिटर्न चेजिंग. म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटमधून आपल्याला हाय रिटर्न मिळतं तो चेस करत असतो. आणि त्यामुळे आपल्याला त्या प्रकारे रिटर्न भेटत नाही. आणि आपण त्या रिटर्न भेटण्याच्या नादामध्ये आहे तो पोर्टफोलिओ आपण लॉस करून बसतो. त्यानंतर रिस्क जी आहे ते आपण इग्नोर करतो आपण. हे तिसरं मिस्टेक करत असतो आपण. त्यानंतर चौथी मिस्टेक अशी आहे की आपण रिबॅलन्सिंग करत नाही. तर आपला पोर्टफोलिओ आपण हा वेळोवेळी रिबॅलन्सिंग केला पाहिजे. आपले जे स्टॉक्स आहेत ते आपण त्याचं ऑडिट केलं पाहिजे. ते स्टॉक्स आपल्याला कुठले डीमॅटमध्ये आपण वेळच्या वेळी आपल्या डीमॅट हा चेक केला पाहिजे. कारण आपण एकदा स्टॉक घेतले की आपण ते विसरून जातो. बऱ्याच वेळा असंच होतं सगळ्यांचं
की तुम्हीही तुमचं डीमॅट अकाउंट लगेच चेक करा आणि बघा की जुने आपले किती वर्षांपासून आपले काही स्टॉक्स तसेच पडलेले आहेत. खूप त्याच्यामध्ये लॉसही झालेला असतो तरी आपण ते तसेच ठेवलेले आहे आणि काही स्टॉकमध्ये खूप प्रॉफिट झालेलं असतं आणि ते आपण बुकही केलेलं नसतं. बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो. तर तुम्ही एक फ्रिक्वेन्सी ठरवा तुमची की तुमचं डीमॅट अकाउंट तुम्ही दर महिन्याला किंवा दर क्वार्टरला तुम्ही ऍटलिस्ट ते ऑडिट करत चला. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं रिबॅलन्सिंग तुम्हाला स्ट्रक्चर कसं करायचं. तर कुठला डेप फंड वापरायचा, कुठल्या इक्विटीमधून फंड तुम्ही बॅलन्सिंग करायचा किंवा डेप फंड मध्ये ठेवायचा किंवा गोल्ड तुम्हाला वाढवायचे काय, म्हणजे कमी जास्त तुम्ही इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये तुमच्या पद्धतीने करू शकता. आणि तुमच्या एक विसरायचं नाही याच्यामध्ये की तुमचा फायनान्शियल ऍडवायझर जर कोणी असेल तर त्याला संपर्क साधूनच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी तुम्ही सुरू करू शकता. हा एक डिस्क्लेमर. स्मार्ट स्ट्रॅटर्जी यामध्ये एकच आहे की डायव्हर्सिफाय करा. त्यानंतर SIP सुरू करा. तुम्ही जर अजून सुरू नसेल केली तर तुम्ही SIP सुरू लगेच करा. आणि तुमचं जर रिबॅलन्सिंग तुम्ही जर करत नसाल तुम्ही फ्रिक्वेन्सी ठरवा. जर तुम्हाला सांगितलं की ऍटलिस्ट वर्षाला तरी तुम्ही करा. तुमचं रिबॅलन्सिंग तुम्ही वर्षाला तरी करा, ऍटलिस्ट वर्षाला करा. तर हा जर तुम्ही फॉर्म्युला जर वापरला तुमचा पोर्टफोलिओ तुमचा नक्कीच हा चांगला एक होऊन जाईल. त्यानंतर तुमचं ऍसेट अलोकेशनचं जी स्ट्रॅटर्जी आहे ती तुम्हाला नक्कीच कार्य करेल आणि तुमचा पोर्टफोलिओ तुमचा एक चांगला स्ट्रॉंग पोर्टफोलिओ बिल्टअप व्हायला सुरुवात होईल. त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला जर दिलं ते 60-30-10 हा रूल तुम्ही लक्षात ठेवा. भागातले काही की टेक अवेज आपण बघूया. तर पहिला आहे की डायव्हर्सिफिकेशन हे महत्वाचं आहे. डायव्हर्सिफिकेशन करा. बॅलन्स हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमची रिस्क मॅनेज करा. त्यानंतर लॉंग टर्म तुमचा फोकस ठेवा. यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा तुमचा लॉंग टर्म फोकस असला पाहिजे. तुमचं ऍसेट अलोकेशन काय आहे हे मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुमचा आवडता विषय कोणता आहे स्टॉक मार्केटमध्ये हे मला नक्कीच कॉमेंट करा. म्हणजे मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन येईल आणि तुमचं नॉलेजमध्येही अपग्रेड होईल. आणि हा व्हिडिओ आजचा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा आणि नॉलेज हे शेअर करत राहा मित्रांनो. धन्यवाद.